स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर विषय असा झाला आहे की कधी टेरेसवरती गेला किंवा इथंच कंपाऊंडमध्ये फिरताना झाडांचे छोटे छोटे व्हिडिओ काढून ठेवलेले ते इतके झालेत की आता नवीन व्हिडिओ शूट करताना तो मोबाईल हँग व्हायला लागला. म्हणून हे थोडेफार माहितीचे आणि असेच काढलेले व्हिडिओ तर तुमच्याशी शेअर कर. तर हे आहेत फुलपाखराचे सुरवंट. तर हे एका टायमाला 30 ते 40 एका एका झाडावर हल्ला करतात. यांना दोनच झाडं आवडतात, लिंबोणीचं आणि कडीपत्ता. सगळी पानं ही कुरतडून. एकदा ठरवलं की हे फुलपाखरू कशी तयार होतात ते बघायचं. 2 फुलपाखराचे हे सुरवंट एका दुसऱ्या कुंडीत आणून ठेवले आणि म्हणलं आपण रोज निरीक्षण करायचं. रोज पाहिजे 2-3 दिवस तर ते होते आणि ज्या दिवशी ते फुलपाखरू झाले त्या दिवशी ते बघायलाच मिळाले नाहीत, ते उडून गेले. आता जो आपण पालेभाज्या फळभाज्या लावलेल्या आहेत त्या कधी कधी आपल्याला जास्त प्रमाणात भेटत नाही, आपण सक्रातीलाच भोगी. पण ही थोड्या थोड्या राहिलेल्या पालेभाज्या फळभाज्या एकत्र केल्या तर आपल्याला 8 दिवसातनं तर ही भोगीची भाजी खायला मिळते. आता कधी कधी झाडातनं फेरफटका मारताना पानांच्या आड दडलेली स्ट्रॉबेरी, पेरू, चेरी हे अचानक सापडलं तरी किती आनंद होतो हे शब्दात सांगू शकत नाही. हे चेरीचं झाड लावून 1 वर्ष झालंय. आता त्याला फळं पण लागल्यात. इतका काही बहर आला नाही यावर्षी, पण थोड्याफार तर गावल्यात, 10-12 तर गावल्यात यावर्षी. आणि याची चव 80% आंबट आणि 20% गोड. आता हा लय महत्त्वाचा प्रश्न आहे. आता आपण जिथं झाडं लावलेली असतात, कुंड्या लटकवलेल्या असतात हँगिंग प्लॅन्टच्या, तर त्या कुंड्याकडे आपलं रोज कधी लक्ष नसतं, पण एखाद दिवशी अचानक हे आपलं लक्ष जातं. तर ही आहे डंक करणारी माशी. ही फळांना पण डंक करते आणि आपल्याला सुद्धा. त्यामुळे बागकाम करताना जरा अशा गोष्टींपासून सावध राहायचं. तर हे डंक करणाऱ्या माशीनं इथं पोळं केलेलं होतं कुंडीच्या खाली. तर हे संध्याकाळी बिना आवाज करता हातात ग्लोव्ज घालून यांना एका पिशवीमध्ये पॅक केलं आणि पिशवी फेकून दिली. आता सीताफळाचा सीझन संपून गेलाय तरी सुद्धा सीताफळं मागून भरपूर अशी लागलेली आहेत. पण ही सीताफळं पिकण्याऐवजी काळीच पडायला लागली आहेत. त्यामुळं भरपूर अशी सीताफळं येऊन सुद्धा काहीच फायदा नाही. आता इथं बघा कंपोस्ट खत तयार केलंय. हे कंपोस्ट खत कुजलंय का सडलंय ते पहा. आता तो कांदा कशा पद्धतीनं कुजलाय आणि कंपोस्ट खत कसं तयार झालं तर दोन्हीतला फरक तुम्हाला जाणवत असेल. टपातली माती पाणी धरून ठेवत नाही, ती झाडांमध्ये टाकण्यासाठी बाहेरून आणलेली आहे. आणि दुसरं कंपोस्ट खत तयार झालेलं, ती माती हाताने जरी दाबली तर त्याचा असा गोळा बनतोय. इथं मी ताक अंडी संजीवक तयार केलेलं आहे. हे 2-3 प्रकारे वापरता येतं. हे बुरशीनाशक आहे, टॉनिक म्हणून पण देता येतं. आणि त्याचं झाडांना द्यायच्या आधीचा व्हिडिओ काढलेला आहे आणि हे दिल्यानंतर झाडामध्ये काय फरक झालेला आहे. तर हे ताक अंडी संजीवक झाडांना दिल्यामुळे कोणकोणता झाडांमध्ये बदल झाला, खरंच याच्यामुळे बुरशी कीटक मेले का, आणि झाडामध्ये ज्या कुंड्यांमध्ये दिलेलं होतं त्या कुंड्यामधली झाडं कशी आलेली आहेत, तर तो व्हिडिओ तुमच्याशी नक्की शेअर करेल. मग तुम्ही पण नक्की घरच्या घरी हे ताक संजीवक करू शकता. आता मागच्या आठवड्यापर्यंत भरपूर अशी थंडी होती, त्यामुळे काय झालं, जे कोबी खाण्यासाठी तयार होते त्या कोबींना मधून असे भेगा पडल्यात, म्हणजे ते उकललेले आहेत. तर हे थंडीमुळेच झालंय. असे 3-4 तर कोबी मधून उकललेले आहेत. तर इकडं टेरेसवरती भरपूर अशी 10-12 कुंड्यांमध्ये तर ड्रॅगन फ्रूटची झाडं आहेत. आणि या ड्रॅगन फ्रूटच्या झाडांमध्ये आत्ता सध्या 7 ते 8 पक्ष्यांनी घरं तयार केलेली आहेत. याचा आपल्याला काहीच धोका नाही. हे आपले घरटी करतात, पिल्लांना जन्म देतात आणि निघून जातात. पण विषय असा झालाय की त्यांनी बनवलेली घरं नंतर काय वारंही सुटलं तर ते पालापाचोळा इकडं तिकडं पसरतोय. त्यामुळं काय केलं, तो पालापाचोळा त्याच कुंड्यांमध्ये भरला. आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत असेल तर बघा, हा किती प्रमाणात त्यांनी पालापाचोळा गोळा करून ही घरटी बनवलेली आहेत. आणि वारं सुटलं की ते खाली पडते, मग हे पक्षी उडून गेलेले आहेत. तर बघा, आत जाण्यासाठी केवढा छोटा रस्ता केलाय त्यांनी. तर अशी 2-4 घरं जी खाली पडलेली होती ती एका कुंडीमध्ये काढून ठेवली. तर इतर पक्ष्यांना त्यांचा फायदा झाला तर ते पालापाचोळा घेऊन जातील किंवा आपल्या हा पालापाचोळा कुजल्यानंतर खत म्हणून उपयोग होणार आहे. तर इकडे आहे ही आंबाडीची भाजी. आंबाडीची भाजी भरपूर प्रमाणात अशी मागच्या वर्षी उगवलेली होती. तर ती कशी उगवली बघा.
जी वाळलेली आंबाडीची झाडं होती तर ती काढून घेतली आणि अशी प्रत्येक कुंडीमध्ये आपटली. त्याच्यामधल्या बिया त्या कुंडीमध्ये पडतील आणि काही दिवसानंतर नवीन रोपं म्हणजेच ही आंबाडीची भाजी उगवून येते आणि याची पानं खुडून भाजी करतात. चवीला छान लागते आंबट. तर पावसाळ्यापर्यंत वाट बघण्यापेक्षा बारमाहीसुद्धा आपण ही आंबाडीची भाजी लावू शकतो. तर असंच हा व्हिडिओ आधीच सांगितलेलं की हा छोटे व्हिडिओ होते त्यामुळे शेअर करत आहे. बाय बाय.